हॅलो नमस्कार। मी सुवर्णा होम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे धन्यवाद। आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे कांदा कैरीचं लोणचं, चालू लोणचं की जे आपण इन्स्टंट लगेच करून लगेच खाऊ शकतो, असं छान असं लोणचं। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, आणि एक कैरी घेतलेली आहे। ही कैरी तोतापुरी कैरी आहे, ही आंबट नसते, तर शक्यतो हीच कैरी घ्या या लोणच्याला, कारण आपल्याला काही ते टिकवायचं नसतं, त्यामुळे ही कैरी जरा गोड असते, म्हणून छान लागतं याचं लोणचं। तर शक्यतो हीच कैरी घ्या। खूप सुंदर असं हे लोणचं तयार होतं। मुख्य म्हणजे फ्रीजच्या बाहेरही ते 8 ते 15 दिवस टिकतं आणि फ्रीज मध्ये महिनाभर टिकतं। करायला अतिशय सोपं आहे। एका कैरीसाठी 2 कांदे मी घेतलेले आहे। कांदा कैरीचं प्रमाण तुमच्यावर आहे, तुमच्याकडे जर कांदा जास्ती आवडत असेल तर तुम्ही थोडा अजून कांदा जास्ती घातला तरीही चालेल। आता कैरी छान मी सालासहच घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढून घेतली तरीही चालेल। कांदा आणि कैरी छान असं बारीक चिरून घ्या आणि एखाद्या मोकळ्या भांड्यात काढा, म्हणजे आपल्याला ते हलवता व्यवस्थित येईल। खूप सोपी पद्धत आहे। एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे फोडणी देण्यासाठी, इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला गुळ। तर मी इथे साधारणतः 3 चमचे गुळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता, पण शक्यतो गुळ घाला। गुळाने एक तर लोणचं टिकतं पण, आणि चवही खूप सुंदर लागते। 1 ते 1.5 चमचा घेतलेले मीठ चवीनुसार घ्यायचंय, आणि इथे मी घेतलेला आहे लोणच्याचा मसाला। लोणच्याचा मसाला घातल्याने चव खूप सुंदर येते, तर मी ते 2 चमचे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। लोणच्याचा मसाल्याचं पण तुम्ही कमी अधिक करू शकता चवीनुसार। यात टाकून घ्यायचे आता तेल तापल्यानंतर 1 ते 1.5 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग। आता ही छान कडकडीत फोडणी याच्यावर घालून घ्यायची आहे। बघा खूप सुंदर वास लगेच आलेला आहे। खूप मस्त असं आपलं लोणचं तयार होतं। अगदी सोप्या पद्धतीने आपलं चटपटीत असं लोणचं तयार आहे। माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।